के कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपला हा तिसरा फराळ आहे। आज मी चुळा बनवते। तेल आपलं गरम झालंय। आता मी हे तळायला घेते। हे चालणी ठेवते म्हणजे इजी पडेल आपल्याला आणि पवा पण आपला जळणार नाही। आणि थोडा थोडा आपल्याला पवा टाकायचा आहे, तळून घ्यायचा आहे। आपला साधा खायचा पवा आहे, घरात खात होतो। गॅसला कमी जास्त करून हे बघा असा फुलतोय छान। जर जास्त पडून गेला थोडा कमी घ्यायला पाहिजे होता। ठीक आहे तरी चालतं। हे बघा आता छान भाजून झालेत, काढून घेऊया। मी पाव किलो पवळे घेतलेत। आता पाव किलोचे बनवते। बघा आवाज येतोय खुसखुशीत। आता खोबरं भाजून घेऊया, आपण तळून घेऊया। खोबरं भाजून घेऊ बोलते, तळून घेऊया। थोडंसं असं ब्राऊन कलर आला ना तोपर्यंत भाजून घेऊया। माझ्याकडे हे 2 शिंग होते चालणीला, तर ते कढईला ना असं टच होतात। अशी प्लेन राहिली ना तर बरोबर बसेल। आणि कढई पण अशी म्हणजे थोडी खोलगट आहे ना, हे लगेच होऊन जाते। बघा असं थोडंसं ब्राऊन झालं ना की मग काढून घ्यायचं। जास्त तळायचं नाही, नाहीतर आहे ना खाताना ना कडू कडू लागतं। हे बघा आता काढून घेऊया। आता हे मिरच्या घेतल्यात मी, मोठीवाली मिरची असते ना ती घेतली, ते पण काढून। आता कढीपत्ता टाकते। शेंगदाणे टाकूया। हे बघा सगळं तळून घेतले। आता तुम्हाला डाळ असेल ना, ते डाळ्या असतात चटणी बनवतो आपण, ते पण टाकू शकता। आता मी टाकली नाही। आता आपण चुळासाठी एक मसाला बनवूया चटपटीत। आता ही घेते मी 1 चमचा भरून काश्मीरी लाल मिरची, 1 काश्मीरी लाल मिरची घेतली। आता 1 चमचा भरून मी लाल तिखट घेते।
थोडंसं कमी करायचं. अर्धा टीस्पून हळद घेऊया. आता मी मीठ आहे ना हाताने टाकणार, मला चमच्यानं कळत नाही. हे बघा, चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे. नंतर लागलं तर टाकू शकतो परत. मीठ थोडंसं कमी घेते, मला चमच्यानं अंदाज कळत नाही. आमचूर घेऊया, चाट पण टाकू शकता. आता मी 1 चमचा भरून चाट मसाला घेते, हे आमचूर पावडर, आणि हा अर्धा चमचा. नंतर वाढ करू शकता तुम्ही. आता हे आपण हिंग टाकूया याच्यात. हे बघा, अर्धा टीस्पून घेते. याला आहे ना आपण मिक्सरमध्ये फिरवून घेऊया. छान असा आपला मसाला तयार झाला आहे. आता हे बघा, याच्यात सगळं तळून टाकलंय मी. छान असं तळून झालं. आता याच्यात टाकूया आपण पवा जरा मी वेगळा काढून ठेवलेला. पोहे आता हा तेल आहेच ऑलरेडी याच्यात आपल्याला. आता हा मसाला टाकूया, लागता टाकूया. थोडंसं नंतर टेस्ट करून बघूया. आता मी 4 चमचा भरून टाकून दिले. हा मेन मसाला हा याला लागला पाहिजे. आता याच्यात अजून आपल्याला मिक्स करायचं आहे दुसरं वगैरे, शेव वगैरे हातानेच काढायचे मी. आता आपण शेव टाकूया. कुठली पण शेव चालेल, साधीवाली आपली ते चिकनी शेव असते ना, ती पण टाकू शकतो. आता माझ्याकडे हे थोडंसं होतं, मिक्स करूया. आता याच्यात तुम्ही ते मसूरची डाळ असते ना, ते पण टाकू शकता. दालिया असतात ते टाकू शकता. आता माझ्याकडे जे जे अवेलेबल होतं ते टाकून दिलं मी. आपला चिवडा तयार झाला आहे. तुम्हाला माझ्या चिवड्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता मसाला माझ्या बरोबर झालाय म्हणून मी मसाला टाकला नाही, बाकीचा उरला आहे अजून. आपल्याला एक संगती सगळं नाही टाकायचं आहे. हा अजून एवढा मसाला उरला आहे. तर ह्याच्यात माप बरोबर झालंय. खाऊन बघितलं तर व्यवस्थित झालंय. आमची चिवड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली लाईक शेअर सबस्क्राईबर करा. आणि आता काय बोलू मी तुम्हाला सांगा. लाईव्ह यायचा विचार करते, ती मुलगीला टाइम नाही भेटलाय अजून म्हणून आली नाहीये. येते मी. हे बघा किती सुंदर बनला, एकदम खुसखुशीत झाला आहे. आणि नक्कीच कमेंटमध्ये मला सांगा. थँक्यू.